महाराष्ट्रामधील मराठा आणि ओबीसी संख्येने मोठे असलेले हे दोनही समाज, पण या दोनही समाजांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये तिढा निर्माण झालाय आणि हा तिढा सध्या आणखी वाढतोय। आणि याला कारण आहे आरक्षण। मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी तशी खूप जुनी होती। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शेकडोंनी आंदोलनं झाली, पण या न त्या कारणाने मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही। अंतरवाली सराटीमध्ये लाठीमार झाला आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचं नवं नेतृत्व बनले। आरक्षणाची मागणी इतकी तीव्र होती की जरांगेंच्या आंदोलनाचा वणवा राज्यभरात काही दिवसांमध्येच पसरला। सरसकट आरक्षण द्या, कुणबी मराठ्यांना आरक्षण द्या, सगळे सोयऱ्यांना आरक्षण द्या, हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण द्या, असे वेगवेगळे टप्पे पार करत मनोज जरांगेंचं आंदोलन सगळ्या मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण द्या आणि ओबीसींमध्ये मराठ्यांचा एक वेगळा प्रवर्ग निर्माण करा या मागण्यांपर्यंत येऊन ठेपले। मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्यावर त्यांना विविध समाजांचा पाठिंबा मिळाला, त्यामध्ये ओबीसी समाजही होता। पण मराठ्यांना दिल्या जाणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रांची संख्या जशी वाढायला लागली, निरनिराळ्या स्रोतांच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागण्या जशा पुढे येऊ लागल्या, तसा मात्र ओबीसी समाज मराठा आरक्षणाच्या विरोधात उभा राहायला लागला। ऑगस्ट 2025 पर्यंत मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये जे कुणबी दाखले देण्यात आले होते, ज्या कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली होते, त्यांची संख्या 2,39,000 पोहोचली। ही आकडेवारी समोर आल्यानंतर कुणबी समाजातले नेते आणि मराठा आंदोलकांमध्ये शाब्दिक वाद प्रतिवाद व्हायला लागले। सप्टेंबर महिन्यात मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनात सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचं मान्य केलं आणि त्यानंतर मात्र ओबीसी समाज आक्रमक झाला। 2 सप्टेंबरच्या अध्यादेशाच्या विरोधात ओबीसींचे राज्यभरात मोर्चे निघायला लागले। मंत्री असलेले छगन भुजबळही उघडपणे सरकारच्या अध्यादेशाच्या विरोधात बोलू लागले। त्यामुळे मराठा आणि ओबीसी या दोनही समाजात दरी निर्माण झाल्याचं चित्र स्पष्ट झाले।